सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा करते मस्त असाल, स्वस्त असाल, आपल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर बघा, आज आपण 28 साईज बोटनेक ब्लाऊज, कटोरी बोटनेक ब्लाऊज पूर्ण कटिंग करणार आहोत संपूर्ण. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला म्हणजे कटाई करताना अडचण नाही आली पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप समजलं पण पाहिजे. तर चला, तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण आता कटाईला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सबस्क्राईब केलं तर माझे नवनवीन व्हिडिओ जर मी टाकते तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येते. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करू. तर बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर आपलं ब्लाउज पीस घेऊन घ्यायचं आहे. तर आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. जेणेकरून बघा, बंद भाग ठेवल्याने काय होतो, बंद भाग आपल्याकडे राहतो. तर बघा, आपण पाठीचा मागचा भाग काढतो, तर हा भाग आपल्याकडे पॅक राहतो. जर आपण हा साईड आपल्याकडे ठेवला तर याचे दोन भाग होऊन जातील. तर त्या कारणानं आपल्याला काय करायचंय, बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, असे मी ना एक माझ्याकडे पेपर कमी होतं, तर मी एक पेपर घेतला आहे आणि एक हा असा एक माझ्याकडे हे अवेलेबल होतं, तर मी हे घेऊन घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला माप लावून दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायचंय. तर ब्लाऊजची लांबी आपण कधी पण 1 इंच वाढवून घेतो. तर 12.5ची लांबी आहे, तर आपल्याला 13.5 इंच लांबी वाढवून घ्यायची आहे. तर आता म्हणजे आपल्याला मागचा पार्ट मोजून घ्यायचा आहे 13.5 इंच. तर बघा, आपल्याला असं 13.5 इंच मी मोजून घेतलेला आहे मागचा पार्ट. आणि आपल्याला बरोबर अर्धा इंच आपल्याला समोरचा पार्ट तयार करण्यासाठी अर्धा इंच मोजून घ्यायचा आहे. तर आपण अर्धा इंच घेतलेला आहे इकडे एक्स्ट्रा, कारण कटोरी आणि फ्रंट आणि क्रॉसपट्टी काढायसाठी. त्याच्यानंतर बघा, आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा. छातीचा चौथा भाग किती आहे? 7. 7 चौक 28. 28 साईजचा आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे. तर बघा, इथं 7 इंचावर मी मार्जिन लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, मी आता कटाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मापे लावून पेपर कटाई करून दाखवणार आहे. तर हा भाग आपल्याला अर्धा इंच वाढवलेला आहे. हा भाग आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून पण कट करून घ्यायचा आहे, म्हणजे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला मागचा भाग आणि आपल्याला हा समोरचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर आता बघा, हा भाग आपल्याला इकडे पलटवून घ्यायचा आहे, म्हणजे हा भाग वर करायचा आहे आणि हा भाग खाली करायचा आहे. वाढवलेला भाग आपल्याला आता मी बरोबर तुम्हाला सगळ्यात अगोदर कटोरी आणि फ्रंट कसं काढायचं ते दाखवणार. त्याच्यानंतर आपल्याला बोटनेक मागचा भाग कटाई करून दाखवणार. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायची आहे, ब्लाऊजची लांबी तर आपण मोजून घेतलेलीच आहे. आता आपल्याला इथून पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण शोल्डर किती घेत आहे मी? 5.5 इंच. 5.5 इंचावर मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथून 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, म्हणजे बगल घ्यायचा आणि सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे. 5.5 इंच मार्जिन केलेली आहे इथं आणि इथं पण 5.5 इंच. त्याच्यानंतर बरोबर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपण छातीचा चौथा भाग मोजून घेणार आहोत. तर बघा, 7 इंच आपण 7 चौक 28. 28 साईजचं ब्लाऊजचं माप आहे. तर 7 इंच आपण घेतलेलं आहे. तर 7 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे, मार्जिन करायचे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा आपण 2-2.5 इंच घेऊ शकतो. तर एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर हा भाग आपल्याला मध्य मोजून घ्यायचा आहे. तर बघा, किती आलेला आहे? 5.5 आपण बगल घेतलेला आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्ये येत आहे पावणे 3 इंच. तर बघा, पावणे 3 इंच येत आहे, तर इथं मी पावणे 3 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला गड्याचा नाही, समोरचा असा आकार द्यायचा आहे. तर बघा, हा आकार दिलेला आहे, हा अंदरच्या बाजूने आकार झालेला आहे. आता आपल्याला बघा, इथून किती घेतला आहे? पाऊण इंच घेतलेला आहे. आता आपल्याला फक्त अर्धा इंच इकडे वाढवून घ्यायचंय, म्हणजे
1.25 इंच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे. 1.25 इंच वाढवलं, इथून आपल्याला म्हणजे समोरच्या पाटासाठी आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि फ्रंट भागासाठी आपल्याला इथून 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा आता मी इथून आकार देत आहे. हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. मिळवला बघा, तर आपला भाग मिळवून झालेला आहे. आता आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे. तर बघा, कटोरी आपल्याला काढून घ्यावी म्हणजे फ्रंट भाग तयार करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, इथून 2.5 इंच 1.25 इंच म्हणजे आपण 28 साईजचं ब्लाऊज आहे, तर मी इथं 2-2.25 इंच घेऊ शकतो आपण. तर मी इथं किती घेत आहे, 2.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा भाग मोजून घ्यायचा आहे. आपल्या ब्लाऊजचा गळा कितीचा आहे तर तो मोजून घ्यायचा. तर 6 इंच ठीक आहे, 6 इंच येऊन जातो, परफेक्ट माप आहे 6 इंच. तर 6 इंच घेतलेला आहे. तशीच आपल्याला इथून सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला इथून पण 2.25 इंच मोजून घ्यायचे आणि गळ्याला अशी रेषा ओढून घ्यायची, म्हणजे सरळ रेषा ओढून घ्यायची. आता बघा, आपल्याला इथून गळ्याला आकार द्यायचा अशा प्रकारे. आता गळ्याचा आकार झालेला आहे आपला. आता आपण 3.5ची क्रॉस पट्टी घेतो. तर बघा, आपल्याला इथून आता मी इथून 3 इंच मोजून घेत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडून 2.5 इंच माप लावून घेत आहे. इथून 2.5 इंच माप लावलेला आहे. आता आपल्याला अशी तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे, म्हणजे इकडून 2.5 इंच इकडून 3 इंच घेतलेला आहे, ठीक आहे. आता आपल्याला अर्धा इंच इकडून वाढवून घ्यायचा आहे. बघा, इथून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे 3.5ची क्रॉस पट्टी असते. तर इथून आपण 3.5 इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आपल्या क्रॉस पट्टीला. असा क्रॉस पट्टीला आपला आकार झाला. आकार देऊन आता काय करायचं, आपल्याला कटोरी फ्रंट काढून घ्यायचा आहे. तर पूर्ण अशी लांबी मोजून घ्यायची आहे. बघा, पूर्ण अशी लांबी मोजून घेतलेली आहे आपण. जे पण येत आहे आपल्या मापामध्ये तेवढी आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे. 9.5 इंच येत आहे. तर बघा, 9.5 इंच येत आहे, तर त्याचं मध्य करून घ्यायचं आहे. 4.25 इंच येत आहे. तर 4.25 इंच येत आहे, तर इथून आपल्याला 4.25 इंच इथं मार्जिन करून घ्यायची आहे. 4.25 इंच इथं मार्जिन केली. त्याच्यानंतर आपण इथून आपल्याला अंदर आतमधून घेतला आहे, म्हणजे 1.25 इंच आपण इथून घेतलेला भाग आहे. तर 1.25 इंचापासून आपल्याला बरोबर इथं 2.5 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे. बघा, इथं 2.5 इंच मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.25 इंच ह्या साईडनं, वरच्या साईडनं गड्याचा आकार आहे जो आपण इथून मोजून घेतलेला आहे. 6 इंचचा गडा काटलेला आहे, म्हणजे 6 इंचचा गडा घेतलेला आहे. इथून आपण 2.25 इंच घेतलेला आहे. इथून आपल्याला 1.25 इंच वरच्या भागाला घ्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा, कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. तर बघा, आता आपली कटोरी पण तयार झालेली आहे आणि क्रॉसपट्टी पण तयार झाली आणि कटोरी पण तयार झालेली आहे आणि फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता बघा, आपल्याला इथून थोडा हलका असा राऊंड द्यायचा आहे. थोडा हलका राऊंड इथून द्यायचा आहे, म्हणजे आतल्या बाजूनं हा राऊंड द्यायचा आहे. आणि हा बाहेरचा भाग झाला, हा आतला आणि हा बाहेरचा. तर बघा, आता मी कटाई करून घेत आहे पूर्ण. खूप सोपी आहे ब्लाऊज कटाई करणं. जास्त काही कुठं मी मापं लावले नाही आहेत. एकदम सोपी याच्यात पूर्ण मापे लावलेली आहेत, म्हणजे समजलं पण पाहिजे. जास्त मापं लावल्याने काय होतं, कधी कधी आपल्या लक्षात येत पण नाही की किती मापं लावली आहे बा, कुठं कुठं म्हणजे मापं घ्यायचे असं लक्षात येत नाही. तर मी एकदम सोपी याच्यामध्ये मापं लावून घेतलेली आहेत. तर बघा, आता हा आपला मी बगलचा भाग कटाई करून घेतलेला आहे. आता हा वाला भाग आपला समोरचा पार्ट झालेला आहे. तर बघा, मी ह्या पार्टला काढून घेत आहे आणि ह्या नंतर बोटनेक ब्लाऊजची कटाई करून दाखवणार आहे. तर बघा, आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला राऊंड कट करून घ्यायचा आहे, म्हणजे 3.5ची क्रॉस पट्टी घेतलेली आहे आपल्याला. अशी आपल्याला बघा, अशी क्रॉस पट्टी आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. जसं आपण राऊंड दिलेला आहे कटोरीचा एकदम गोल असा, तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत कट केला आपण. त्याच्यानंतर बघा, इथून आपल्याला असा हलका राऊंड, अर्धा राऊंड घेतलेला आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप छान कटोरी अशी तयार होऊन जाते. जर आपण ब्लाऊज पीस कट करत असलो, आपल्याकडे कापड कमी असला, तर आपण डायरेक्ट पेपर कटिंग करू शकतो. तर बघा, कटोरी पण तयार झालेली आहे
आणि फ्रंट पण तयार झालेला आहे. तर बघा आता आपल्याला हा जो भाग आहे आपण हा कट कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता मी हा भाग पण कट करून घेत आहे. थोडा हलका राऊंड दिलेला आहे तो असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बरोबर असं सेम इथं मिळवून घ्यायचं आहे. तर बघा फ्रंट भाग पण तयार झालेला आहे आणि कटोरी पण तयार झालेली आहे. तर ह्या कटोरीला आपल्याला मोठी करावी लागते. तर मी आता मोठी पण कटोरी करून दाखवणार आहे. आता आपला फ्रंट भाग पण कट करून झालेला आहे आणि कटोरी पण कट करून झाली आणि क्रॉस पट्टी पण कट करून झालेली आहे. तर आपले 3 पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला बोटने मागचा भाग कट करून घ्यायचा आहे बॅक साईड. तर बघा आता आपण लांबी मोजून घेतलेलीच आहे अगोदरच. 12.5ची लांबी आहे तर 13.5 इंच आपण वाढवून घेतलेली आहे. आता आपण इथं पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. तर आता आपल्याला इथून किती घ्यायचं आहे? 3 इंच घ्यायचा आहे. फक्त 3 इंच आपल्याला घ्यायचा आहे इथून माप लावून. बरोबर 3 इंच घेतला. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथून किती घ्यायचं आहे? 2.5 इंच घ्यायचा आहे. 2.5 इंच इथून मार्जिन लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मागच्या भागाला असा आकार द्यायचा आहे. ठीक आहे, दिला मागच्या भागाला आकार. अशा प्रकारे आपल्याला मागच्या भागाला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा भाग तर आपण मोजून घेतलेलाच आहे 7 इंच. 7 चौक 28. तर बघा आता आपल्याला इथून 1.5 इंच 2 इंच आपण घेऊ शकतो. तर बघा मी आता 1.5 इंचच घेतलेला आहे, असं काही नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे आणि मागच्या गड्याचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. मागचा गडा किती येत आहे तर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. त्यानुसार आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. बघा मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 3 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे, म्हणजे रेषा ओढून घ्यायची आहे. बघा हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. मिळवला आणि आपल्याला बघा इथं आपण जेव्हा ब्लाउज पीस कट करतो तेव्हा आपल्या लक्षात नाही राहत, तर इथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हा भाग आपला लक्षात आलं पाहिजे. आता आपल्याला गड्यामध्ये जो पण आकार द्यायचा आहे तो आपण ह्या गड्याला आकार देऊ शकतो. तर बघा मी आता हा गड्याचा आकार काढून घेत आहे, म्हणजे दिव्याचा आकार मी इथं काढून घेत आहे. तर बघा असा दिव्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर आता मी कटाई करून घेत आहे. आता बघा गड्याचा भाग कट करून घेतलेला आहे. आता मी हा पण भाग कट करून घेत आहे. बघा असं आपल्याला हलकासा राऊंड देऊन कट करून घ्यायचा आहे. बघा जशी मी करत आहे तशीच आपल्याला बरोबर असं सेम इथं मिळवून घ्यायचा आहे. बघा मिळवला भाग आपण. आता बघा आपल्या गड्याचा आकार कसा आला तर तो पाहून घेऊ आपण. बघा किती सुंदर असा लांब असा असतो तशासारखा आकार आलेला आहे. खूप सुंदर असा आकार आलेला आहे आणि हा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा आता मी पूर्ण भाग तुम्हाला जोडून दाखवते. आणि फ्रंटचा भाग झालेला आहे. हा आपला फ्रंट भाग तयार केलेला आहे. तर बघा आपल्याला सेम असं जोडून घ्यायचं आहे. जोडला आपण. आता आपल्याला वाटत आहे का हा भाग कमी झाले म्हणजे जास्त झालेला आहे. कटोरी जोडल्याच्या नंतर आपण दोनही भाग सेम करून घ्यायचे आहेत. जर आपल्याला हा भाग जास्त झालेला आहे वाटत आहे तर आपल्याला इथून असं राऊंड द्यायचा आहे, म्हणजे हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे बरोबर दोनही भाग आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे कटोरी लहान असते, लहान आहे ही कटोरी, तर आपल्याला ही कटोरी मोठी करून घ्यावी लागते. तर बघा हे अशी कटोरी आलेली आहे. खूप सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे आणि क्रॉस पट्टी पण पूर्ण पाट असे तयार झालेली आहेत सेम. बघा हा भाग आपण थोडा भाग इथं जाईल तर बरोबर असा आपला पाट तयार होऊन जाईल. तर बघा कटोरी आणि फ्रंट आणि मागचा पार्ट बोटनेक ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे. खूप छान असा दिव्याचा आकार तयार झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता मी तुम्हाला कटोरी मोठी करून दाखवणार आहे. तर बघा कटोरी मोठी करायच्या वेळेस आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे. तर बघा
मी डबल पेपर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे कटोरी कट केलेली आहे ते बरोबर असं सेम ठेवून घ्यायचं आहे. कधी पण कपडा काढताना लक्षात ठेवायचं आहे कटोरी आपली पंच आलेल्या भागाकडून आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे. तर आता मी पेपर कटिंग करत आहे तर सेम अशी ठेवून घेत आहे. तर बघा ठेवली. आता आपल्याला कटोरीचं माप लावून घ्यायचं आहे. आता मी ह्या साईडनं 1 इंच घेत आहे. 1 इंच वाढवून, कारण लहान साईजचं माप आहे तर मी इथं 1च इंच वाढवत आहे. बघा 1 इंच वाढवलं, 1 इंचावर मार्जिन केली. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडनं पण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. वाढवलं. आता दोनही भाग आपल्याला सेम मोजून घ्यायचे आहेत. किती येत आहे? 6.5 इंच येत आहे. तर त्याचा मध्यभाग किती होईल? तर बघा असा टेप लावून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे. तर याचा मध्यभाग येत आहे 3.25 इंच. तर 3.25 इंच येत आहे तर आपल्याला 3.25 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे. तर बघा 3.25 इंचावर मार्जिन केली. त्याच्यानंतर आपल्याला खाली 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला इथून आपण मार्जिन केलेली आहे या ठिकाणी मध्यभागावरून आपल्याला 1.5 इंच इकडे वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिथं आपण मार्जिन केलेली आहे असा टेप लावून बरोबर असं तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा जशी मी ओढत आहे तशी आपल्याला पण अशी रेषा ओढून घ्यायची आहे दोनही साईडने. तर बघा अशी ओढली. त्याच्यानंतर आपल्याला बघा कटोरीच्या दोनही साईडने आपल्याला माप वाढवून घ्यायचं आहे. तर हे लहान साईजची कटोरी आहे तर अर्धा इंच एवढाही येत आहे. तर अर्धा इंच पेक्षा आपल्याला एवढा भाग आपल्याला दोनही साईडनं घ्यायचा आहे. बघा मी दोनही साईडनं कमी कमी भाग घेत आहे. अर्धा इंच पेक्षा कमी पण भाग आणि कटोरीला राऊंड देत आहे. बघा थोडा थोडा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. 2-2 रेषा वाढवून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून हा भाग आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. बघा असा मिळवला. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. म्हणजे गळ्याला इथून कटोरीला इथून राऊंड द्यायचा आहे. जसं आपण गळ्याला राऊंड देतो तशा इथून पण आपल्याला राऊंड द्यायचा आहे. ठीक आहे, दिला राऊंड. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे आणि हा भाग इथं मिळवून घ्यायचा आहे. तर झाली आपली कटोरी मोठी आणि परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला कटाई पण करून दाखवणार आहे. तर बघा अशी आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. एकदम गोल राऊंड अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. तर बघा आता आपली कटोरी पण तयार झालेली आहे. किती मस्त अशी कटोरी तयार झालेली आहे. कटोरी आणि फ्रंट भाग, बोटनेक ब्लाऊज पूर्ण अशी आपली कटाई करून झालेली आहे. तर बघा हा भाग हा जो आपला कधी पण कामात येतो 28 साईजला. तर आपल्याला बरोबर असं गुंडाळून ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे कधी आपल्याला बोटनेक 28 साईज आला आपल्याकडे ब्लाऊज तर आपल्याला कटाई करून आणि शिवू शकतो. तर आपल्याला हेच बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि कधी पण आपल्या कामात येऊ शकतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. भरभरून कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय. ठीक आहे, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.